नमस्कार मित्रांनो, मी साई केदारी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आता आपण ऑफिशियली आपल्या सुखाच्या दिवसामध्ये आपण परत आहे, म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा काही दिवसामध्ये आपल्यामध्ये म्हणजे आपल्या बरोबर असणार आहे आणि सर्वीकडे सुखाचं आणि मंगलमय वातावरण झालंय। कारण सगळ्यांच्या मनामध्ये एकच उत्सुकता आहे की आपल्या यंदाच्या वर्षी आपला घरचा बाप्पा कसा असणार, कोणत्या रूपात असणार, हे सर्वांना पडला प्रश्न आणि तेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर सोडवायला आलेलो आहे चिंचपोकळीमध्ये, जिकडे अशा विविध कार्यशाळा आहे, जिकडे तुम्हाला खूप सुंदर आणि बाप्पाचे एकदम वेगळे तुम्हाला रूप बघायला भेटणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ मध्ये नक्की राहा। आता जसं की तुझ्या सोबत बघायचं ना, हा चिंचपोकळीचा ईस्ट बाजू आहे। जसं आपण ईस्ट साईडला बाहेर निघतो, ईस्ट साईडला बाहेर निघालं याच रस्त्याला आपण फॉलो करत पुढे जाणार आणि पुढे गेल्यानंतर इकडे आपल्याला गणेश टॉकीज लागतं। गणेश टॉकीज आपल्याला असंच पुढे आपल्याला सरळ जायचं आहे। जसं आपण त्या रोडला फॉलो करत सरळ येतो तर सरळ इकडे आल्यानंतर आपल्याला इकडे दिसते चिंतामणी गणेश स्कूल। आपण इकडेच आपण आज जाणार आहोत। इकडे आपण इथे एंटर करतो। एंट्री केल्यानंतर आपल्या इकडे एंट्रीला साईडला आपल्याला फुलांचा डेकोरेशन आपल्याला गणपती बाप्पासाठी आपल्याला डेकोरेशन सामान भेटतात। इकडे काही रेडीमेड पण आहे, जर आपल्याला कस्टमाइज पाहिजे असेल कसे पाहिजे असेल ते पण अवेलेबल आहेत। तसंच त्याच्या बाजूला खूप सारे इकडे कमी 4 ते 500 गणेश केंद्र किंवा गणेश कार्यशाळा आहे। तर आपण त्यापैकी आपण सर्वात पहिलं जसं आपण एंट्री केल्यानंतर आपल्या लेफ्ट हँड साईडला जिथे श्री दत्त गणेश कला केंद्र आहे, आपण तिथून सुरुवात करणार आहोत। नमस्कार, आता आपण सध्या आपण या कला केंद्रामध्ये आलो आहे आणि आज आपल्या बरोबर या कला केंद्राचे जे ओनर आहे ते आपल्या बरोबर आहे। नमस्कार दादा। नमस्कार। जय गणेश। सर्वप्रथम तुमचं नाव सांगा। माझं नाव प्रितेश अरविंद कुडाळे। तसं या तुमच्या कला केंद्राचं नाव काय? आपल्या कला केंद्राचं नाव आहे श्री दत्त गणेश कला केंद्र। ओके, आता त्या दत्ता केंद्र जर आपल्या जे कला केंद्र आहे जर इकडे कोणाला यायचं असेल तर इकडचा पत्ता काय आहे? आपला पत्ता चिंचपोकळी गणेश टॉकीज या जागेमध्ये चिंतामणी गणसंकुल नावाचं एक वास्तू उभारलेला आहे। त्या वास्तूमध्ये आपल्या कार्यशाळा आहे। आपल्या कार्यशाळेचं नाव आहे श्री दत्त गणेश कला केंद्र। ठीक आहे दादा। तसं इकडे आपण आजूबाजू बघितलं इकडे खूप गणपतीचे एकदम विविध गणपतीचे वेगळ्या प्रकारचे गणपती आहे। तसं दादा इकडे आपल्या केंद्रामध्ये किती फुटापासून ते किती फुटापर्यंत गणपतीच्या मूर्ती अवेलेबल आहे? आपल्या इथे 1 फुटापासून 1.25 फूट, 1.5 फूट, 2 फूट ते 3 फुटापर्यंत मूर्त्या उपलब्ध आहेत। ओके, आणि दादा जर इकडे जर कोणाला जर मूर्ती बघायची असेल तर इकडे कशा प्रकारे मूर्ती अवेलेबल आहे? जसं की जर तुम्हाला मूर्ती पाहिजे असेल तर आपल्याकडे लगदाच्या मूर्त्या, मातीच्या मूर्त्या, शाडू मातीच्या व पीओपीच्या मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत। म्हणजे जर आपण इकडे बघायला गेलो इकडे इको फ्रेंडली पासून ते विविध प्रकारची आपल्याकडे मूर्त्या पाहायला भेटतात। तसंच दादा यंदाच्या वर्षीमध्ये इकडे असे खूप सारे कस्टमर असतात, जसं त्यांना राहतं मुंबईला पण त्यांची जे मूर्ती असते म्हणजे गणपती असतो गावी बसतो, बरोबर, तर त्यांना इथून ते गावी असतं किंवा होम डिलिव्हरी अवेलेबल आहे का? आपण दादा 31 तारखेपर्यंत, जुलैच्या 31 तारखेपर्यंत आपण जेवढे पण डिलिव्हरी ऑप्शन्स होते आपल्याकडे ते सगळ्यांना उपलब्ध करून दिले आहेत। पण 1 तारखेपासून तू आता बघतोयस, तू येतोयस वरच्यावर, आपल्याकडे लोड एवढा वाढलेला आहे त्यामुळे आपल्याला आता हे 1 तारखेपासूनच आपण बुकिंग घेणं किंवा डिलिव्हरी करणं बंद केलेलं आहे। सॉरी, बुकिंग आपण घेतोय, डिलिव्हरी करणं बंद केलेलं आहे। ओके, तर आता खूप सारे असे लोक असतात जे लोक व्हिडिओ बघून त्यांना इकडच्या गणपतीच्या मूर्त्या आवडतात, राईट? तर त्यांना व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना इकडे ऑनलाईन बुकिंगचं ऑप्शन अवेलेबल आहे का? नक्कीच आपल्याकडे ऑनलाईन बुकिंगचं ऑप्शन अवेलेबल होतं, पण 31 जुलैला आपण ऑनलाईन बुकिंग बंद केलेले आहेत कारण की आपल्यावरती पण कामाचं लोड व परत ज्या भक्तांनी आपल्याकडे भाविकांनी मूर्त्या बुक केल्या आहेत त्यांची जी रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने आपल्याला मूर्त्या पण त्यांचं काम पण पूर्ण करून द्यायचं आहे। त्यामुळे आपण 31 जुलैपर्यंत डिलिव्हरीचं जे ऑप्शन होतं ते ओपन ठेवलेलं होतं, आता बंद आहे। पण यापुढे जर तुम्हाला बुकिंग वगैरे पाहिजे असेल, बुकिंग करायची असेल तर बुकिंग आपण घेतोय, बुकिंग तुम्हाला भेटू शकता। म्हणजे इकडे सध्या तरी ऑनलाईन बुकिंग बंद आहे, पण तुम्ही इकडे जी कला केंद्र जिकडे लालबाग मध्ये आहे तुम्ही इकडे त्यांच्याकडे व्हिजिट करून तुमच्या आवडता जो बाप्पा त्याकडे तुम्ही व्हिजिट करून तुमचा बुक करू शकतात। असे बरेच लोक असतात ज्यांना गणपतीमध्ये काय सिंपल गणपती पण आवडतो आणि काय लोकांना गणपतीने कस्टमायझेशन पण आवडतं, राईट? तर दादा इकडे आपल्या केंद्रामध्ये काय कस्टमायझेशन आपल्याला करून भेटतात? नक्कीच आपल्याकडे तुला जसं पाहिजे तसं कस्टमाइज करून भेटेल। धोतर, ड्रेपरी याच्यामध्ये आपल्याकडे जसं तू बघितलंय बाय डिस्प्लेला बरेच मूर्त्या लावलेल्या आहेत, तरी देखील तुम्हाला तुमच्याकडे कोणता फोटो आहे की आम्हाला अशी मूर्ती पाहिजे, आम्हाला आमची बाप्पा असा बनवून पाहिजे, त्या प्रकारे तुम्हाला आम्ही म्हणजे बाप्पा बनवून देऊ। ओके, म्हणजे आपण बघायला गेले आपल्याला विविध प्रकारमध्ये आपल्याला कस्टमायझेशन पण करू शकतो। डायमंड वर्क देखील, डायमंड वर्क देखील, डायमंड वर्क मध्ये पण आपल्याकडे बरेच प्रकार आहेत।
तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही फोटोज दाखवाल, तुम्हाला ते फॉईल वर्क पाहिजे असतं, आजकाल खूप ट्रेंडिंग आहे गोल्डन फॉईल वर्क, ते पाहिजे असेल किंवा डायमंड वर्क करून पाहिजे असेल, चेन वर्क पाहिजे असेल, पत्र्यामध्ये काम आलं आता ते पाहिजे असेल, तेही आपण तुम्हाला करून देऊ शकतो. म्हणजे इथं कस्टमायझेशनची काय लिमिट नाही, इकडे तुम्हाला मल्टी कस्टमायझेशन तुम्हाला करून नक्कीच भेटतात. नक्कीच. आपली म्हणजे जशी तुमची डिमांड असेल तशा पद्धतीने तुम्हाला कस्टमायझेशन करून भेटणार. तर दादा त्यांचा मूल्यवान वेळ दिला, दादाचे मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. जय गणेश. जय गणेश. आता तुम्हाला या कला केंद्राची मला माहिती जर भेटली असणार तर नक्की तुम्ही आवर्जून या कला केंद्रामध्ये व्हिजिट करा. आणि या कला केंद्रामध्ये ज्या मूर्त्या मला आवडल्या आहे तुम्हाला तर मी पुढे व्हिडिओ दाखवणार. मी टॉप 7 पिक काढले आहे, तर तुम्हाला टॉप 7 पिक आवडले असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इकडच्या या कला केंद्रात तुम्हाला एक क्विक शॉट पण दाखवतो इकडे कोणत्या आणि कशा प्रकारच्या मूर्त्या अवेलेबल आहे. तर माझ्या टॉप 7 पैकी ही जी सगळ्यात पहिली मूर्ती आहे, जर तुम्ही काय दिसत असेल इकडं मस्त एकदम गणपती एकदम मस्त सिंहासनावरती बसलेला आहे. आणि सिंहासनावरती बसला मस्त गणपती एकदम पोज नॉर्मल आहे. आणि त्या गणपतीला एकदम मस्त सुंदर प्रकारे त्याच्यावरती डायमंड वर्क केलेला आहे. आणि गणपतीला एकदम उत्तम पद्धतीने सजावट आहे गणपती डायमंड वर्क मध्ये. आणि जो गणपतीचा जो फेस लुक आहे आणि जो गणपतीचा बॉडी वर्क आहे आणि जे गणपती मूर्तीचं काम केलं आहे ते एकदम बघण्यासारखं आहे. नक्की ज्यांनी ही मूर्ती बुक केलं आहे त्यांच्या मनाला हा बाप्पा नक्की खूप भावला असणार. आता यानंतर आपण आले माझी जी टॉप 2nd पिक आपण त्यासाठी आलेलो आहे. तर जी माझी दुसरी आवडती मूर्ती आहे ती ही आहे. एकदम मस्त 12 रुपयामध्ये गणपती आहे. टॉप 2nd पिक आहे. जर तुम्ही या मूर्तीचा जर फेस लुक बघितला, फेस लुक एवढा सुंदर आणि अप्रतिम आहे, असं अक्षरशः वाटतं गणपती एकदम हसतो, एकदम कोमळ गणपती हास्य स्वरूप आहे. आणि गणपतीचं जे वर केलंय, गणपतीचे डोळ्याची लिखाई बोला किंवा जे नाम आहे खूप सुंदर आणि अप्रतिम आहे. आणि गणपतीची जी बसण्याची पद्धत आहे अप्रतिम आहे, खूप अप्रतिम आहे. आणि गणपतीला बघता क्षणी असं मन एकदम प्रसन्न होतं. आणि कुठे ना कुठे या कार्यशाळेमध्ये मला खूप युनिक मूर्ती वाटली. त्यानंतर माझी जी टॉप 3री पीक आहे आपण त्या 3ऱ्या पीक मध्ये आलेलो आहे. आता माझी जी टॉप 3ऱ्या पीक मध्ये जर तुम्ही मागे बघत असाल गणपती जास्वंदावरती बसलाय. खूप लोकांना आवडते आपला गणपती जास्वंदाच्या फुलावर कोणत्या फुलावरती बसला, कोणत्याही फुलावर बसलेला असला पाहिजे. जर तुम्ही या मूर्तीकडे बघितलं ती मूर्ती मस्त गणपतीचा जो खूप लोकांचं असं असतं की गणपतीचा आशीर्वाद हात देताना घेता असं जसं या मूर्तीमध्ये दिसतं. आणि गणपतीची मूर्ती मस्त एकदम जास्वंदाच्या फुलावर बसली आहे शांत पोज मध्ये. तर सध्या आपण आलेलो आपल्या माझ्या टॉप 4 पिक मध्ये. जर तुम्ही माझ्या मागे बघितलं तिकडं एकदम अशी गणपती सुंदर अशी मूर्ती आहे, ज्या मूर्तीला गजमुख पॅटर्न मध्ये बनवलं आहे. जर तुम्ही बघितलं त्या मूर्तीमध्ये जे बारीक काम केले ना, जो गणपतीचा गजमुख असेल तर एकदम सुंदर आणि एकदम छान प्रकारचे लेखण्याने आखणी केली आहे. जर तुम्ही गणपतीच्या आशीर्वादाचा हात वगैरे बघितलं किंवा गणपती बाकीचे हात बघितले त्यावरती एकदम खूप डिटेलिंग सकट काम केलं आहे. नक्की ही मूर्ती अशा प्रकारे बनवली गेली आहे जो गणेश भक्त असेल त्याला बघता त्या मनामध्ये प्रसन्न वातावरण येणार. आणि त्याबरोबर गणपतीवर उंदीर पण देखील आहे. आता आपण आलोय माझ्या टॉप पिक 5वा आहे. 5वी टॉप पिक जर तुम्ही माझ्या मागे बघितलं आहे तर एकदम सुंदर अशी मूर्ती आहे. जी मूर्ती तुम्ही जर बघितलं त्याच्यावरती खूप असं सुंदर असं पेटाला त्याचं काम केलं आहे. गणपतीला खूप सुंदर असा ड्रॅपिंग केले आहे, नेकलेस घातले गेले आहे, धोतर घातले गेले आहे. आणि जर तुम्ही मूर्तीला जर थोडंसं तुम्ही लावून बघितलं तर मूर्ती ही नंदी बैलावरती बसलेली आहे. आणि हा मूर्तीचा लुक आहे एकदम सुंदर आणि मस्त हसता खेळताय असा गणपती. आता आपण माझ्या टॉप 7 पैकी आपण 6व्या वरती पोहोचलो आहे, जिकडे आपल्याला एकदम युनिक मूर्ती बघायला भेटते. जी मूर्ती देवी सकट गणपतीवर आहे, देवीच्या पायावरती गणपती बसला आणि देवीचं जे रूप आणि जे गणपतीचं रूप आहे एकदम सुंदर आणि बघण्यासारखं आहे. तुम्हाला ही मूर्ती कशी वाटते तुम्ही कमेंट मध्ये नक्की करून सांगा मला. तर मित्रांनो आपण माझ्या टॉपिक आपण जी लास्ट 7वी टॉपिक आहे आपण त्या मूर्तीकडे पोहोचलोय. जर तुम्ही माझ्या बॅक साईडला बघणार तर अशी सुंदर अशी जी मूर्ती आहे, त्या मूर्तीचा चेहरा जो हास्य आहे आणि जी मूर्तीला जर तुम्ही पूर्ण मागून बघितलं तर फुल डिटेलिंग जर वर बघितलं तुम्हाला असं वाटणार ज्या मूर्तीवरती किती कोमलताने किती प्रेमाने मूर्तीवरती काम केले आहे.
जसं आपण श्री दत्ता गणेश कला केंद्र आपण बाहेर नेतो त्याच्या बाजूला माऊली आर्ट्स आहे. तर आपण आता तिकडे जाणार आहोत. त्यानंतर आपण इकडच्या श्री गणेश संकुल जे संकुल आहे आपण तिकडच्या पण दुसऱ्या वर्कशॉप मध्ये आलो, इकडे दुसऱ्याच्या कला केंद्रामध्ये आलेलो आहे. आता आपल्याबरोबर या कला केंद्राचे मालिक इकडचे जे ओनर आहे आपल्याबरोबर आहे. दादा तुमचं नाव काय? माझं नाव विशाल घाणेकर आहे. मी माऊली आर्ट्सचे ओनर बोलतोय. ओके दादा तुमच्याकडे कोणत्या प्रकारच्या मूर्त्या अवेलेबल आहे? आपल्याकडे पीओपी आणि माती दोन्ही प्रकारचे मूर्ती अवेलेबल आहेत. आता म्हणजे दादाकडे पीओपी प्लस माती त्यांच्याकडे दोन्ही मूर्त्या अवेलेबल आहे. दादा तुमच्याकडे किती फुटापासून ते किती फुटापर्यंत मूर्तीची साईज अवेलेबल आहे? आपल्याकडे पीओपी मध्ये 1 फुटापासून ते 2.5 फुटापर्यंत अवेलेबल आहे आणि मातीमध्ये 1 फुटापासून ते 1.5 फुटापर्यंत फक्त अवेलेबल आहे आता सध्या. म्हणजे दादाकडे साईज मध्ये काय कंपॅरिझन म्हणजे काय कॉम्प्रोमायझेशन नाहीये. इकडे तुम्हाला 1 फुटापासून ते तुम्हाला 2.5 ते 3 फुटापर्यंत मूर्ती तुम्हाला अवेलेबल आहे. आणि दादा जर इकडे कोणाला जर मूर्ती बुकिंग करत असेल तर बुकिंगसाठी तुमच्याकडे काय काय ऑप्शन अवेलेबल आहे? मूर्तीसाठी फक्त तुम्ही इथे समोर येऊन बघा आणि मूर्ती चॉईस करून बुक करू शकता. ऑनलाईन करू शकत नाही कारण की फोटोमध्ये थोडं डिफरंट वाटतं मूर्ती बघताना आणि नंतर समोर येताना प्रत्यक्ष मूर्ती वेगळी वाटते. कारण की आपल्याकडे 2 वेगळ्या टाईपच्या मूर्ती आहेत. एक पेनचे मॉडेल आहेत जे काफी हेवी आणि असे बल्की असतात आणि एक सांगलीचे मॉडेल जे थोडे एकदम स्लिम असतात. म्हणजे तिथे फोटो कोणाला समजून येत नाही. तर आपण ऑलमोस्ट पब्लिकला तेच सांगतो की तुम्ही शॉपला व्हिजिट करा, मूर्ती बघा आणि चॉईस करा, मग बुक करा. म्हणजे दादाचं बोलणं पण बरोबर आहे. जेव्हा आपण ऑनलाईन बुक करून फोटो बुक करतो तेव्हा कधी काय होतं त्याला डिफरन्शिएट मध्ये आपल्याला थोडंफार गैरसमज वगैरे होतो. पण त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला मूर्ती आवडली असेल तुम्ही इकडे माऊली आर्ट्स मध्ये या, तुम्ही स्वतःहून तुम्ही मूर्तीला बुक करा आणि तुमची बुकिंग डन करून घ्या बघून. ओके. आणि दादा इकडे तुमच्याकडे जसे की खूप असे गणेश भक्त असतात जे इकडून त्यांच्या मूर्ती असतात ते गावी घेऊन जातात किंवा काय काय अशा लोक असतात त्यांना मूर्ती इकडच्या खूप आवडतात पण ते खूप लांब असल्यामुळे त्यांना इकडे यायला जमत नाही. तर इकडे तुमच्या इकडे डिलिव्हरीचं ऑप्शन अवेलेबल आहे का? डिलिव्हरी करत नाही कारण की माझे जे मूर्ती आहेत ते खूप डेलिकेट आहेत, म्हणजे खूप नाजूक आहेत. त्या आपण कोणाच्या भरोश्यामध्ये ना विश्वासावर आपण मूर्ती सोडू शकत नाही. तेव्हा ऑलमोस्ट त्यांना तेच सजेशन देतो की तुम्ही समोर या इथे, तुमचं कोण इथे असेल, तुमचं कोण नातं इथे असेल त्यांना इथे पाठवा. आपण त्यांच्या पॅकिंग करून पाहिजे मी देऊ शकतो, पॅकिंग आपण करू शकतो. पॅकिंग करून त्यांच्या हातात देईल, मग ते आरामात घेऊन जाऊ शकतात. पण आपण स्वतः बोललं कुरिअर केलं आणि तिथे मूर्ती तुटली व्हायचं झालं नुकसान तर असं तर तुमचंच आहे. पण आपल्याला ते बरोबर नाही वाटणार कुठेतरी ती मूर्ती जाऊन तिथे तुटता राहिली. म्हणजे ते आपण तर बोलतो ना, आपण जर घेऊन गेलो तर आपण आपल्यासारखा विचार करणार ठेवणार, पण तो कुरिअरला कसा घेऊन जाणार कसं नाही घेऊन जाणार त्याचा आपल्याला विश्वास काय नसणार. आणि जर तुटली विटली गेली तर मग काय करू शकत, ऑप्शन नाहीये. मग ती शेवटी तुम्हाला विसर्जन करावं लागेल. त्यामुळे ऑलमोस्ट आपण हे करायला म्हणजे कुरिअर करायला आपण हेच करतो, नाही करावं लागतं. तर इकडे सध्या इकडे कुरिअरचं ऑप्शन अवेलेबल नाही. तुम्हाला इकडे मूर्ती मग स्वतःहून घेऊन जायला लागणार. आणि दादा आपल्याला जर इथे कोणाला जर मूर्ती आवडली असेल ठीक आहे आणि जर मूर्तीमध्ये आपल्याला जर कस्टमायझेशन करायचं असेल तर इकडे आपल्याला काय काय कस्टमाइज आपण इथे आपल्याला कोणत्या प्रकारे काय काय कस्टमायझेशन आपल्याला अवेलेबल आहे? आपण तिला कपडे जसे काय धोतर आहे, डायमंड वर्क आहे, ते आपण सर्व करून भेटू शकतो आपल्या इथे सर्व ऑलमोस्ट. म्हणजे इथं आपल्याला डायमंड पासून ते आपल्याला धोतर ड्रपिंग प्लस फेटा पण इकडे आपल्याला अवेलेबल आहे. आणि तसं इकडे आपण तिकडे आपल्याला इकडे दादाकडे आपल्याला जे मोठ्या मोठ्या मंडळाचे जे रेप्लिका मॉडेल्स असतात ते पण आपल्याकडे बघायला भेटतात. तेव्हा ते आता मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो. आणि दादा त्यांचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल दादाचे मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू.
आता आपण हे चिंतानी गणेश संकुलमध्ये आपण आता तिसऱ्या कला केंद्रामध्ये आलो आणि आपल्यावर सध्या आपल्या या कला केंद्राचे जे मालिक आहे ते आहे. नमस्कार काका. काका तुमच्या कला केंद्राचं नाव काय? आर्यन आर्ट्स. काकांचे कला केंद्र आहे, त्यांचं नाव आर्यन आर्ट्स आहे. ठीक आहे काका, तुमच्या इकडे कोणत्या पद्धतीमध्ये मूर्ती अवेलेबल आहे? आपल्याकडे दोन्ही पद्धत म्हणजे शाडू मातीच्या पण आहे, शाडू माती विथ लगदामध्ये आपण बोलतो त्या पद्धतीमध्ये पण आहेत आणि पीओपीचे पण आहेत. लोकांना अफोर्ड होते असे पीओपीच्या मूर्त्या पण आपल्याला आहेत. म्हणजे काकांकडे त्यांच्याकडे मातीच्या पण आहे, मातीबरोबर काकांकडे माती प्लस लगद्याच्या पण आहे, प्लस त्याबरोबर काकांकडे पीओपीच्या मूर्त्या पण अवेलेबल आहे. आणि का आपल्याकडे या ज्या आर्यन आर्ट्स मध्ये किती फुटापासून ते किती फुटाच्या मूर्ती अवेलेबल? आपल्याकडे 1 फुटापासून ते आपल्या सध्या 3 फुटापर्यंत मूर्त्या आहेत. तर इकडे 1 फुटापासून ते 3 फुटापर्यंत आपल्याला मूर्ती अवेलेबल होते. जर काका इकडे जर कोणत्या गणेश भक्ताला त्यांनी इकडे मूर्ती बुक केल्यानंतर जर त्यांना काय कस्टमायझेशन जर करून पाहिजे असेल तर आपल्याकडे कोणत्या पद्धतीचे आपल्याला कस्टमायझेशन करून भेटेल? आपल्याकडे सगळं कस्टमाइज मध्ये तुम्हाला धोतर असेल, फेटा असेल किंवा डायमंडचं काम असेल ते आपल्याकडे सगळं करून भेटेल. कस्टमाइज वाईज आपण त्यांना करून देतो सगळं. म्हणजे जे तुमचं कस्टमायझेशन जे तुम्हाला पाहिजे असेल तशा पद्धती तुम्हाला करून भेटेल इकडे तुम्हाला आर्यन आर्ट्स मध्ये. जर दादा इकडे फॉर एक्झाम्पल जर कोणी आपली व्हिडिओ बघितली, ठीक आहे, आणि व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना बुकिंगसाठी त्यांना इकडे काय ऑप्शन अवेलेबल आहे? आपल्या इथे भरपूर म्हणजे इथे तुम्हाला इथे यायचं असेल तर गणसंकुल म्हणजे हे आहे, चिंतामणी गणसंकुल म्हणून आपलं हे आहे कार्यशाळा. इथे 5 जण आम्ही इथे आपल्या मूर्तीच्या कारखाने आहेत. तुम्हाला कोणतेही भेटू शकतो तुम्हाला बघायला सगळ्या कारण आपल्याकडे तर व्हरायटी भरपूर आहेत. म्हणजे मातीचा जास्त करून मातीचे आपल्याकडे आहेत, पीओपीच्या पण त्या प्रकारे आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला भेटतील. पारंपरिक पद्धतीमध्ये तुम्हाला मूर्त्या भेटतील. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला डिझाईन मध्ये केलेल्या मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील. आणि जर इकडे कोणाला व्हिडिओ बघितल्यानंतर जर त्यांना मूर्ती बुकिंग करायची असेल, ठीक आहे, तर बुकिंगसाठी त्यांना इकडे ऑनलाईन ऑप्शन पण अवेलेबल आहे की इकडे त्यांना व्हिजिट करायला लागेल? इथे व्हिजिट करावं लागेल, कारण कसं ऑनलाईन आपण करत नाही. ऑनलाईन पेक्षा आम्ही व्हिजिट करून जास्त रेफरन्स देतो. ओके. जर काका इथे जसे इथे खूप सारे लोक असतात जे लोक लांब राहतात पण मूर्त्या बुक करतात, पण मूर्ती बुक केल्यानंतर काही लोकांना तिकडे मूर्तीचं जे ट्रॅव्हलिंग त्यांना जमत नाही, तर इकडे आपल्या आर्यन आर्ट्स मध्ये इकडे तुमच्याकडे तर इकडे त्यांना डिलिव्हरी ऑप्शन अवेलेबल आहे का? नाही, डिलिव्हरी आपण देत नाही, कारण डिलिव्हरी तेवढी आपल्याला मॅन पॉवर तेवढी होत नाही. मला काय इथेच माणसं कमी पडतात. आपलं इथे त्यावेळेला त्या दिवसात लोकांना डिलिव्हरी पाहिजे असेल तर 1 ते 2 दिवसात, आणि त्यावेळेला इथे तेवढ्या डिलिव्हरी होत असतात. मग ते मला कस्टमर पहिले हँडल करावं लागतात ना, त्यासाठी आम्ही बाहेर डिलिव्हरीचे कमी देतो. तुम्ही इथे या, घेऊन जावा, आपण तुम्हाला चांगल्या प्रकारे ट्रीट करून गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला देऊ शकतो. जर तुम्ही मुंबईकडून जर गाव साईडला जर मूर्ती घेत असेल, जर तुम्ही मुंबईच्या कुठे दुसऱ्या बाजूला राहत असेल तर इकडे तुम्हाला मूर्ती प्रॉपर तुम्हाला पॅकिंग करून द्यायला नाही, म्हणजे तुमच्या मूर्तीला कोणत्या प्रकारची इजा होऊ नये, या तुमची मूर्ती अखंडित होऊ नये अशा प्रकारची पूर्णपणे इकडे काळजी घेतली जाते. काकाने त्यांचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल काकाचे खूप खूप धन्यवाद आहे. थँक्यू. या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला मी कला केंद्र किंवा जे तुम्हाला आर्टचे मी तुम्हाला दाखवले, तुम्हाला त्यापैकी तुम्हाला कोणती मूर्ती आवडली तुम्ही कमेंट करून मला नक्की करून सांगा. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की. आज जर तुम्हाला यापैकी मूर्ती कोणती तुम्हाला आवडली असेल तुम्ही इकडे आवर्जून व्हिजिट करा. त्या कला केंद्र किंवा ज्या आर्ट्सला भेटून तुम्ही तुमचा घरचा गणपती बाप्पा किंवा जर तुमचा मंडळाचा बाप्पा असेल तुम्ही आवर्जून बुक करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि यापुढे अजून आपल्याशी खूप वेगळ्या व्हिडिओज येणार आहे, तर त्या व्हिडिओ बघण्यासाठी आणि त्या व्हिडिओच्या काय असणार त्यासाठी सबस्क्राईब करा.
चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला काय करा, शेअर करा.